morning student. Today we have discussed the topic law of conservation of momentum. The last lecture we have discussed the topic Newton's third law of motion. The Newton first law of motion related to inertia, Newton's second law of motion related to momentum, and Newton's third law of motion are related to the conservation of momentum. And suppose having two objects are there, object A, object B, having their masses m1, m2. Suppose of an object A has a mass m1, म्हणून पहिला जो ऑब्जेक्ट दिलाय A त्याचा मास काय घेऊया आपण m1. Then object B having their mass is m2. मग ऑब्जेक्ट A चा मास m1 घेऊया तर ऑब्जेक्ट B चा मास काय असणार आहे m2. Then initial velocity of object A is u1. म्हणून इनिशियल वेलोसिटी ऑब्जेक्ट ए ची काय असेल u1, मास m1, तर इनिशियल वेलोसिटी u1, तशी त्याची मास m2, तर इनिशियल वेलोसिटी काय असेल ऑब्जेक्ट बी ची u2. म्हणून आपल्याला मिळालेलं जे काय असणार इनिशियल वेलोसिटी m1 u1 ऑब्जेक्ट ए साठी आणि ऑब्जेक्ट बी साठी m2 u2. म्हणून इथे दिलेले आहे and object B has mass m2 and initial velocity u2. According to the formula for a momentum, the initial momentum A is m1 u1 and B is m2 u2. दोघांचे मोमेंटम आपल्याला इनिशियल मिळालेले. Then suppose two objects collide. जर दोन ऑब्जेक्ट एकमेकांमध्ये कोलाइड झाले, कोलाइड होणे म्हणजे एकमेकांमध्ये टक्कर होत आहे किंवा ते एकमेकांमध्ये स्ट्राइक होत आहे. And collide, they are a collide, then a collide after the collision. आता collision झाल्यानंतर झालेले चेंज. Suppose two objects and collide, take a force on A due to a B F1, and this a force will cause acceleration in A and its velocity will be v1, and the momentum of A after collision m1 v1. ज्यावेळेस हा याच्यावरती कोलाइड झाला त्यावेळेस F1 फोर्स ऍक्ट झाल्यानंतर the change in the momentum and its acceleration, the rate of change of momentum झालेला चेंज हा u1, मसून जो काही झालेला चेंज हा फायनल काय असणार आहे v1, आणि मास आहे तसंच राहणार. म्हणून आपल्याला काय मिळालं आफ्टर कोलिजन त्याचं जे काय असणार मोमेंटम काय मिळालं आपल्याला m1 v1. तसंच याचा पण आता आपल्याला काय बघायचंय सेकंड, ज्यावेळेस कोलिजन होतोय त्यावेळेस फोर्स काय होणार आहे इक्वल. आता तुम्हाला न्यूटन थर्ड लॉ ऑफ माहिती आहे. न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन काय सांगतो, जर दोन बॉडी दोन ऑब्जेक्ट एकमेकांवरती कोलाइड झाला तर त्याच्यावरती ऍक्शन फोर्स, एक ऑब्जेक्ट ज्यावेळेस ऍक्शन फोर्स रिलीज करतो त्याच वेळेस ऍट इन्स्टन्स सायमल्टेनियसली ऑब्जेक्ट बी हा पण काय करतो त्याच्यावरती सायमल्टेनियसली रिएक्शन फोर्स ऍक्ट करतो. म्हणून ऑब्जेक्ट ए आणि बी कोलाइड झाल्यानंतर त्याच्यामध्ये झालेला चेंज ए मध्ये झालेला जो काही चेंज असणार आहे m1 v1, तसंच बी मध्ये काय होतोय बघूया आपण. बघा अकॉर्डिंग टू द न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन A also exert on an equal force on B but in opposite direction. This will cause a change in momentum B if its velocity after collision is v2. After collision is v2, आणि झालेला चेंज इथं v1 आहे तर याची काय वेलोसिटी मध्ये चेंज होईल v2, आणि मास आहे तसंच. म्हणून आफ्टर कोलिजन द मोमेंटम ऑफ अ बी आफ्टर कोलिजन इज इक्वल टू m2 v2. F2 इज द फोर्स दॅट ऍक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट B. म्हणून याच्यावरती F1 तर याच्यावरती F2. म्हणून आपण इथे राईट करताना F2 इज इक्वल टू मायनस F1. एक्झर्ट झालेला फोर्स F2 इज इक्वल टू मायनस F1. आता आपण आपल्याला न्यूटन जो काही सेकंड लॉ ऑफ मोशन माहिती, फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. आणि सेकंड फॉर्म्युला A इज इक्वल टू v मायनस u डिवाइडेड बाय A is equal to v minus u divided by t. हा ऍक्सेलरेशनचा आपल्याकडे फॉर्म्युला असणार आहे, आणि या दोन फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय करायचं इथं इक्वेशन बघायचंय. आता आपण काय करूया इथं F2 साठी ज्या काही दिलेल्या व्हॅल्यू रेट ऑफ चेंज ऑफ इथं F2 साठी मास इनटू ऍक्सेलरेशन कसं चेंज झालेले आफ्टर फोर्स आफ्टर कोलिजन
v1 मायनस u1 म्हणून इथं राईट करताना a साठी ही व्हॅल्यू, तर u साठी b साठी v2 साठी काय वापरणार आहे आपण, सॉरी f2 साठी काय वापरणार आहे v2 to u2, म्हणून f2 साठी आपण इथं राईट करूया इथं व्हॅल्यू f2 साठी रेट ऑफ चेंज ऑफ मास इनटू एक्सेलरेशन काय राईट करूया m2 आणि इथं राईट करूया a2 इज इक्वल टू मायनस आहे तसाच इथं राईट करूया मायनस m1 a1. आता इथं आपण काय करूया त्याच्या व्हॅल्यू पुट अप करूया. a ची व्हॅल्यू इथं काय टाकायची v मायनस u डिवाइडेड बाय t, पण a2 साठी ऑब्जेक्ट b साठी व्हॅल्यू काय टाकणार v2 मधून झालेला चेंज a2 v2 मायनस u2, तसंच a1 साठी v1 मायनस u1, म्हणून a2 ची व्हॅल्यू इथं मी काय करतोय m2 ब्रॅकेट मध्ये v2 झालेला चेंज v2 टू u2 मायनस u2 डिवाइडेड बाय टाइम टेकन t इज इक्वल टू मायनस इथं काय राईट करावं लागणार आता आपल्याला m1 साठी इथं मी काय करतोय m1 साठी रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम m1 आहे तसंच राईट करूया मायनस m1. आता इथं v मायनस u a साठी व्हॅल्यू मी इथं काय टाकतो एक्सेलरेशनची इथं v1 टू u1, म्हणून मायनस ब्रॅकेट मध्ये v1 मायनस u1 डिवाइडेड बाय टाइम t. आता इथं बघा t सेम दिसता, इथं काय होणार आहे कॅन्सल होणार आहे, म्हणून m2 ब्रॅकेट मध्ये v2 मायनस u2 इज इक्वल टू मायनस m1 v1. आता इथं काय आहे मायनस मायनस काय होणार आहे प्लस, सॉरी m1 ना tt कॅन्सल झाल्यानंतर काय m1 v1 मायनस u1. आता काय करूया ब्रॅकेट सॉल्व करूया आपण, m2 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू मायनस m1 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. बघा m2 मल्टिप्लाय बाय v2 m2 v2 मायनस साइन m2 u2 इज इक्वल टू मायनस m1 ने v1 ला मल्टिप्लाय करा मायनस m1 v1. आता मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे, म्हणून प्लस m1 u1. आता आपण काय करूया सारख्याच टर्म एका साइडला घेऊ, इथं m2 v2. आता इथं बघा मायनस m1 v1 राइट साइडला मायनस इकडे आल्यानंतर काय होतो प्लस m1 v1 इज इक्वल टू m1 u1. आता इथं मायनस m2 u2 मायनस आहे राइटला, तर राइटला गेल्यानंतर काय होतो प्लस m2 u2. मग आता इथं आपल्याला याच्यावरतून काय मिळते, ह्या इक्वेशन वरतून आपल्याला काय मिळते दिस इक्वेशन द मॅग्निट्यूड ऑफ इथं दिलेले बघा द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम, द मॅग्निट्यूड ऑफ total final momentum is equal to total final momentum is equal to the magnitude of total initial momentum means this both momentum after the collision and before the collision, the magnitude of total final momentum is equal to the total magnitude of initial momentum is conserved. So this law is called as the law of conservation of momentum. म्हणजे स्ट्राइक होण्याच्या आधी आणि स्ट्राइक झाल्यानंतर त्यांच्यामध्ये जो काही मोमेंटम आहे तो कसा राहिला कॉन्झर्व राहिला, म्हणून दिस लॉ इज कॉल्ड ॲज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. याच प्रकारे आपण या लेसन मध्ये सर्व प्रकारचे जे काही असणाऱ्या फर्स्ट ज्या काही सगळ्या आपण कन्सेप्ट्स बघितल्या, एक्सप्लेन द टर्म्स बघितल्या, त्यानंतर आपण काही लॉज न्यूटनचे लॉज बघितले, त्यानंतर आता आपण जे काही लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हा पण टॉपिक इथं कंप्लीट केलेला आहे. म्हणजेच इथं याच ठिकाणी आपला टोटल जो काय असणारा लेसन हा काय होतोय आपला कंप्लीट होतोय. लेसन नंबर 1 लॉज ऑफ मोशन इज completed.